नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी वर्गासाठीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत पूर्वीच्या काळापासून जे आपण ज्ञान अभ्यासत आलेलं आहोत ते ज्ञान म्हणजेच आपल्या जीवनाची शिदोरी असं आपण म्हणतो. आणि हे जे काही ज्ञान आहे पूर्वीच्या काळामध्ये एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे हे ज्ञान मौखिक स्वरूपामधून हस्तांतरित केलं जायचं. आणि कालांतराने मग लेखन व्यवस्था निर्माण झाली आणि मग शब्दांच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमामधून हे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केलं जाऊ लागलं. आज रोजीला आपण वेगवेगळ्या प्रकारचं जे काही आपण ज्ञान ग्रहण करतो, तर हे सर्व जे ज्ञान आहे हे ज्ञान पुस्तकांच्या साहाय्याने आपण हे ज्ञान ग्रहण करत असतो, ज्ञानार्जन करत असतो. कारण आज आपण वैद्यकीय शिक्षण घेतो आहोत, अभियांत्रिकी शिक्षण घेत आहोत. हे सर्व जे काही ज्ञान आहे, साहित्याचं शिक्षण घेत आहोत, हे सर्व ज्ञान पुस्तकांच्या साहाय्याने, शब्दांच्या साहाय्याने आपण हे ज्ञान ग्रहण करत असतो, ज्ञानार्जन करत असतो. एकमेकांच्या मनामधील विचार सुद्धा आपण व्यक्त करत असताना आपण शब्दांचं सहाय्य घेत असतो. शब्दाशिवाय आपल्या मनातील विचार प्रकट करणं अतिशय अवघड जातं. म्हणून शब्दांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. संतांनी सुद्धा शब्दांचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. संत तुकाराम महाराजांनी शब्दांना रत्न असं संबोधलेलं आहे. शब्द म्हणजेच आम्हा घरचे हे रत्न आहेत, अशा प्रकारचं वर्णन संत तुकाराम महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. म्हणून शब्दांना अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मनामधील विचार आपल्या मित्रांना, मैत्रिणींना सांगायचे आहेत, तर हे शब्दांच्या साहाय्याशिवाय आपण चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकत नाही. आपल्या मनामधील भावभावनांचं प्रकटीकरण करावयाचं जरी असेल तरी शब्दांची आवश्यकता असते. शब्दाशिवाय आपल्या मनातील विचार चांगल्या प्रकारे आपण सादर करू शकत नाहीये. म्हणून शब्दांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तेव्हा ही जी शब्दरचना आहे, या शब्दरचनेवर आधारित आता या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेमधील असणारे शब्द आणि त्या शब्दांचा संग्रह, त्यांचा अर्थ हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक भाषेशी किंवा प्रत्येक भाषेतील जे काही शब्द असतील ते शब्द विशिष्ट प्रकारे त्याचा उच्चार केला जातो, त्याचा अर्थ तेव्हा प्राप्त होत असतो. म्हणून ही शब्दरचना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण मराठी भाषेचा अभ्यास इथं करत आहोत, मराठी साहित्याचा अभ्यास आपण करत आहोत. मराठी भाषेची जी काही लिपी आहे, ही लिपी देवनागरी लिपीमध्ये हे साहित्य निर्माण झालेलं आहे. आज आपण जी कविता अभ्यासणार आहोत त्या कवितेचं नाव आहे शब्दांचं किंवा शब्दांचे घर. ही जी कविता आहे, ही कविता मराठी शब्दरचनेवर आधारलेली ही कविता आहे. मराठीची शब्दरचना कशा प्रकारची आहे त्यावर आधारित ही कविता आहे. आपण लेखन करत असताना
त्या शब्दांना, त्या वर्णांना एक प्रकारचा अर्थ प्राप्त झालेला असतो. आपल्या मनामध्ये ते जे काही ध्वनिचिन्ह आहेत ते आपल्या मनावर ठसलेले असतात आणि आपण विचार करत असताना मग आपण ते तशा प्रकारचं आपण लेखन करत असतो. शब्दांचे घर ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. लिहा शब्दांचे घर. कविता. शब्दांचे घर. कवी आहेत कल्याण इनामदार. कल्याण इनामदार. कल्याण इनामदार हे कवी आहेत. यांनी शब्दांचे घर ही कविता लिहिलेली आहे. कविता अभ्यासण्या अगोदर आपण कवीचा परिचय थोडक्यामध्ये इथं अभ्यासूया. कल्याण इनामदार यांचा जन्म 1939 रोजी झालेला आहे. 1939. यांचा मृत्यू हा 2008 साली झालेला आहे. मराठी साहित्यामधील एक प्रसिद्ध कवी म्हणून नावारूपास आलेले कवी आहेत. त्यांच्या काही साहित्यांचा इथं आढावा आपण घेऊया. त्यांनी लहान मुलांसाठीचं लेखन विपुल प्रमाणामध्ये केलेलं आहे. तेव्हा त्यांचं बालसाहित्य म्हणून प्रसिद्ध आहे. बालसाहित्य म्हणजे लहान मुलांसाठीचे असणारे साहित्य, त्यास बालसाहित्य असं म्हणलं जातं. यामध्ये आभाळाचे पंख. आभाळाचे पंख. आभाळाचे पंख. क्रमांक 2 लिहा अजब गाणी. अजब गाणी. आभाळाचे पंख, अजब गाणी, अक्षर गाणी. अक्षर गाणी. अक्षर गाणी. आभाळाचे पंख, अक्षर गाणी, धमाल गाणी. धमाल गाणी. धमाल गाणी. आभाळाचे पंख, अजब गाणी, अक्षर गाणी, धमाल गाणी इत्यादी प्रकारचे बालसाहित्य प्रसिद्ध आहे. भाषेद्वारे आपण आपले विचार, सुखदुःख व्यक्त करतो. प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या भोवतीचे शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहे हे सांगितले आहे. भाषेद्वारे काय करतो आपण? आपले विचार व्यक्त करतो. मी अगोदर थोडक्यामध्ये स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे. जी आपण भाषा वापरतो, ही जी भाषा आहे, या भाषेच्या माध्यमामधून आपण आपले विचार, आपलं सुखदुःख व्यक्त करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण भाषेशिवाय जगणं आपलं कठीण आहे. भाषेशिवाय आपण जगू शकत नाहीये. आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये भाषा बसलेली आहे. भाषेशिवाय आपलं जगणं कठीण आहे आणि म्हणून आपलं सुखदुःख आहे, आपण आनंद व्यक्त करतो भाषेच्या माध्यमामधनं.
आपण दुःखही व्यक्त करतो ते भाषेच्या माध्यमामधूनच. म्हणून भाषा ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. या ठिकाणी कवी सांगतात की भाषा ही माणसाच्या सर्वांगाला व्यापलेली आहे. भाषेशिवाय आपण जगू शकत नाहीये. एका अभ्यासकांनी तर असं म्हणलेलं आहे की माणूस हा भाषेमध्ये जन्मतो आणि भाषेमध्येच मृत्यू पावतो. म्हणून हे भाषेचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. भाषा ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आता कविता अभ्यासण्या अगोदर काही शब्दार्थ आहेत, ते शब्दार्थ आपण इथं लिहून घेऊया. कठीण शब्दार्थ. कठीण शब्दार्थ. हळवे म्हणजे कोमल. हळवे या शब्दाचा अर्थ कोमल. दुसरा शब्द लिहा. मेळ म्हणजे एकत्र असणे. मेळ या शब्दाचा अर्थ एकत्र असणे. धुसफूस. धुसफूस या शब्दाचा अर्थ धुसफूस. आता धुसफूस या शब्दाचा अर्थ जळफळणे. जळफळणे असा अर्थ होतो. यानंतरचा जो काही शब्द आहे तो आहे भान. भान म्हणजेच लक्ष. भान म्हणजे लक्ष किंवा ध्यान. भान म्हणजे लक्ष किंवा ध्यान. नंतरचा शब्द आहे झिरपणे. झिरपणे. आता झिरपणे म्हणजेच काय? पाझरणे. या शब्दाचा अर्थ होतो पाझरणे. आता हे जे शब्द अर्थ आहेत पहा अर्थ यांचा. हळवे म्हणजेच कोमल. मेळ या शब्दाचा अर्थ एकत्र असणे. धुसफूस जळफळणे. भान या शब्दाचा अर्थ लक्ष किंवा ध्यान. झिरपणे या शब्दाचा अर्थ पाझरणे. अशा प्रकारचा हा अर्थ आहे. आता आपण शब्दार्थ आणि कवी परिचय इथं आपण अभ्यासलेला आहे. यानंतर आपण कवितेचं इथं वाचन करूया. कविता म्हणणं किंवा वाचन करणं आवश्यक आहे. पेज नंबर 28 28 पेज नंबरवरती ही कविता आहे. शब्दांचे घर. बघा इथं मी कविता गेय स्वरूपामध्ये म्हणून दाखवण्याचा इथं प्रयत्न करेन. आपणास ही कविता चांगल्या प्रकारचं म्हणायचं आहे. या कवितेतील प्रत्येक शब्दावरती योग्य लक्ष द्या. त्या शब्दांचा योग्य उच्चारही करणं गरजेचं आहे. योग्य उच्चार करा. पहा शब्दांचे घर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता काना मात्र वेलांटीचा मेळ. एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ.
घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ, विरामचिन्हांची ही होती सोबत वरचे वर, विरामचिन्हांची ही होती सोबत वरचे वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान, मधले अंतर कुरवाळा या रेगांचे छप्पर, मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर, कानो कानी कुजबुजताना अंकुर मनकोवळा, कानो कानी कुजबुजताना अंकुर मनकोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा, अवती भवती झिरपत राही गाणे काळीज भर, अवती भोवती झिरपत राही गाणे काळीज भर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. या कवितेचे कवी आहेत कल्याण इनामदार. मित्रांनो, आपण इथं कवितेचं वाचन केलेलं आहे. आता आपल्याला या कवितेचा जो काही आशय आहे, भावार्थ आहे, तो या ठिकाणी आपल्याला अभ्यासावयाचा आहे. कल्याण इनामदार या कवीने अत्यंत सुंदर पद्धतीचं या कवितेची रचना केलेली आहे. यामध्ये मराठी भाषेमधील किंवा मराठी साहित्यामधील जे काही शब्द आहेत त्या शब्दांची रचना अत्यंत समर्पकपणाने इथं केलेली आपल्याला दिसून येत आहे. आता मराठी भाषा आणि मराठी भाषा जी काही लेखन पद्धती आहे ती लेखन पद्धती देवनागरी लिपी आहे हे मराठी भाषेची, आणि त्या मराठी देवनागरी लिपीची जी काही रचना आहे त्या रचनेवर आधारित इथं कवीने अत्यंत सुंदर पद्धतीचं लेखन त्यांनी केलेलं आहे. बघा कवी या ठिकाणी काय म्हणतात ते, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. कवीची कल्पकता या ठिकाणी खूप प्रगल्भ अशी आहे. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कवी काय म्हणतात, हे घर कशाचं आहे, शब्दांचं आहे. आणि कसं, सुंदर सुंदर शब्दांचं सुंदर सुंदर घर. जे शब्दांचं घर आहे हे घर अत्यंत सुंदर आहे, अशा प्रकारची कल्पना इथं केलेली आहे. आणि या शब्दांच्या सुंदर अशा घरामध्ये कोण राहत आहे, हळवे हळवे स्वर. म्हणजेच अत्यंत सुंदर, अत्यंत देखण्या स्वरूपाचं हे
शब्दांचं असं घर आहे आणि या शब्दांच्या घरामध्ये कोमल, अत्यंत हळूवार, अत्यंत कोमल अशा प्रकारचे काही स्वर राहत आहेत किंवा राहत होते. अशा प्रकारचं वर्णन इथं कवी केलेलं आहे, कवीने केलेलं आहे की अत्यंत सुंदर शब्दांचं हे घर आहे आणि यामध्ये अत्यंत हळूवार हळूवार किंवा अत्यंत कोमल अशा प्रकारचे काही स्वर या घरामध्ये राहतात. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ. आता इथं कवी काय म्हणतात? घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ. या घरामध्ये आणखी कोण कोण राहत आहे? काना, मात्रा हे या घरामध्येही राहतात. बघा आता काना मात्रा तुम्हाला माहितीच आहे, आपण अभ्यासलेलं आहे. मराठीमध्ये असणारे स्वर, स्वर या शब्दांच्या सुंदर घरामध्ये राहतात. तसेच शब्दांचा जो काही काना मात्रा आहे ती काना मात्रा सुद्धा या घरामध्ये राहतात आणि यामध्ये सगळ्यांचा मेळ म्हणजे सगळे एकत्र राहतात. कशा प्रकारे? वेलांटी. म्हणजे हे त्यांना वेलांटीही इथं आहे आणि वेलांटीचा त्यांना काय आहे? मेळ आहे. म्हणजे सगळे एकत्रित राहतात, सगळ्यांना एकत्र बांधण्याचं काम वेलांटीही करते. म्हणून वेलांटी ही सगळ्यामध्ये मेळ म्हणजे सगळ्यामध्ये एकत्र संबंध प्रस्थापित करण्याचं कार्य वेलांटी करत असते. यामुळे काना, मात्रा, वेलांटी, स्वर हे सगळे एकोप्याने राहतात म्हणजे एकत्रित राहतात अशा प्रकारचा अर्थ इथं कवी व्यक्त करतो. एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ. आता काना, मात्रा, वेलांटी, स्वर हे सगळे मिळून काय करायचे? सगळे एकोप्याने एकोप्याने एकत्रितपणाने, एकजुटीने, एकात्मतेने ते काय करायचे? सगळे अक्षर खेळ खेळायचे. कोणता खेळ खेळायचे? अक्षर अक्षर म्हणून खेळणार असणारा जो आहे तो सगळेजण मिळून अक्षर खेळ खेळायचे. अशा प्रकारची अत्यंत सुंदर कल्पना या ठिकाणी कल्याण इनामदार या कवीने व्यक्त केलेली आहे. विरामचिन्हांचीही होती सोबत वरचे वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. या सुंदर घरामध्ये, सुंदर शब्दांच्या घरामध्ये स्वर राहतात, काना, मात्रा, वेलांटी राहत आहेत आणि यांना आणखी कुणाची सोबत आहे? विरामचिन्हांची सोबत आहे. विरामचिन्हे अनेक तुम्हाला प्रकारचे असलेले माहिती आहेत. पूर्णविराम आहे, अर्धविराम आहे, त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, इत्यादी प्रकारचे असणारे काही हे जे काही चिन्ह आहेत. तर हे विराम चिन्हांचीही होती सोबत वरचे वर अशा प्रकारचे इथं कवी म्हणतात. आणि या सगळ्यांच्या सोबतीला विरामचिन्हे आहेत, विरामचिन्हांची सोबत आहे. त्या सगळ्यांनी एकत्र मिळून अक्षर खेळ खेळतात. अशा प्रकारचं सुंदर वर्णन कवी या कवितेच्या माध्यमामधून इथं करतात. एखाद्यांची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. आता कुटुंब, घर असं म्हणलं की त्यामध्ये रुसवे फुगवे आले, आनंद दुःख हे पण आलं आणि मग इथं कवी म्हणतात एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान. आता धुसफूस या शब्दाचा अर्थ म्हणजेच रुसणे वगैरे म्हणजे जळफळणे असा इथे शब्द अर्थ दिलेला आहे. पण जळफळणे, रुसणे किंवा एखादे कार्य एखादी आपल्या मनासारखं झालेलं नाहीये तेव्हा धुसफुसणे आतून. आता ज्यावेळेस स्फुंदून रडत असतात मुलं काही काही वेळेस असं दिसून येतं आपल्याला. त्यांच्या इच्छेनुसार जर कार्य कुठलं नाही झालं तर ते स्फुंदून रडत पण असतात. त्यावेळेस असं म्हणलं जातं काय धुसफूस करत आहे. म्हणजे एकमेकांमध्ये असणारा धुसफूस, एकमेकांविषयी थोडासा असणारा द्वेष, राग यामधूनही व्यक्त इथं होतो. म्हणून इथं कवी असं म्हणतात एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान,